नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ SM2 या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या ट्युशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे. तर आज नवरात्रीचा दुसरा दिवस. ॲक्च्युली सकाळी एवढा पाऊस पडत होता की मला साडी वगैरे काही नेसायला जमलं नाही. त्याच्यामुळे मग मी जो हाय ड्रेस नेहमीचा तोच घालून आले होते आणि लगेच मग शिकवायला सुरुवात केली. हा फर्स्ट स्टँडर्डचा शिवांश आहे, सेमी इंग्लिशला आहे. तर त्याला मी कम्प्युटरची टेस्ट लिहून देत होती, कम्प्युटरचं एक्सप्लेन करत होती. एवढ्या ह्याच्यामध्ये पण मुलं बऱ्याचशा चुका करतात. त्याच्यामुळे त्यांचं आधी बुक व्यवस्थित चेक करावं लागतं, कुठे स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे. जसं ते बरोबरला चूक लिहिलं होतं तर ते त्याला सगळं करेक्शन करून मी सांगत होती. त्यानंतर हा जीवेश आहे, ह्याला मी आदल्या दिवशीच फिल इन द ब्लँक्स वाचून यायला सांगितलेलं आणि मग त्याच्या स्पेलिंग म्हटलं लिहत बस, कारण की मग मी सगळ्या जवळजवळ 25 फिल इन द ब्लँक्स आहेत ते सगळ्या मिक्स करून देणार आहे, तर त्या लिहिता आल्या पाहिजे. आणि हिला मी इंग्लिशचे क्वेश्चन आन्सर टीचरनी स्कूलमधून रिव्हिजन दिली होती, पण तिला ते आन्सर काही लिहिता येत नव्हते आणि तिने आधी जे आन्सर लिहिलेले त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्पेलिंग मिस्टेक होत्या, म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये स्पेलिंग मिस्टेक होती. मग तिला मी ते सगळे क्वेश्चन जे आहे त्याचे आन्सर लिहून दिले ट्युशनच्या बुकमध्ये. हिलाही तसंच, जसं फिल इन द ब्लँक्स असतात किंवा एका वाक्यात इझी असतात, तर ते मी तिला लिहून दिलेलं आणि मग खाली तिला लिहायला प्रॅक्टिस करायला सांगितलेली. ह्यांना मी टेस्ट दिलेली EVS 2ची, तर त्यांचं ते स्वतः प्रिपरेशन करत होते. इथं ह्यांना मी निबंध इंग्लिशचा कंपोजिशन बाय हॅर्ट करायला सांगितलेला, कारण की बघा ना, अजूनही काही स्कूलमध्ये कंपोजिशन बाय हॅर्ट करायला देतात. त्याच्यामागे काय रिझन असेल मला खरंच माहीत नाही, पण मला स्पेशली असं वाटतं की मुलांनी कंपोजिशन वगैरे जे आहे ते स्वतः विचार करून जसं असेल तसं लिहायला हवं, तरच ते विचार करून काहीतरी लिहितील ना. तर आता ही दुपारची बॅच माझी सुरू झालेली आहे आणि आरुषला मी मराठीचं लिहायला दिलेलं. त्यांना वाईल्ड ॲनिमल, जंगली प्राणी, इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये होते, तर ते त्याला मी लिहून दिलं आणि प्रॅक्टिस करायला सांगितलं. त्याच्यानंतर ह्याला मी सायन्सचे चूज द करेक्ट ऑप्शन. आता ह्याला रीडिंग करता येत नाही, म्हणून मग मी काय करते, एखादा शब्द त्यांना त्या सेंटेन्समधला सांगते आणि कुठला आन्सर आहे ते रीड करायला सांगते. जसं की लँड ॲनिमल कोणता असतो, टायगर, दोघांमधला. तर मग लँड टायगर असं सतत रीड कर, जेणेकरून तुला त्याचा आन्सर लिहिता येईल. किंवा एक्स कोण देते, स्पॅरो देते, फिश नाही, असं. म्हणजे मग तो बरोबर सगळं व्यवस्थित करतो, जेणेकरून ऑब्जेक्टिव्हचे मार्क्स जे आहेत ते तरी मुलांना मिळू शकतात. त्यानंतर ह्याला मी जे फ्रॅक्शन लेसन आहे ते शिकवत होती वर्कबुकमधूनच. तर त्याच्यामध्ये डिव्हिजन असतं ना फ्रॅक्शनमध्ये, 1/4 ऑफ 20 वगैरे, तसं ते शिकवत होती. तर आता हा जो आहे तो हल्लीमध्ये तुम्ही बघत असाल बऱ्याच व्हिडिओमध्ये, तो झोपायचा. म्हणून मी त्याला काय सांगितलं की थोडंसं तो आराम करून येत जा आणि मग 8:30पर्यंत माझ्यासोबत थांब. मग तो आता असंच करतो, तो 4:30 किंवा 5 वाजेपर्यंत येतो आणि मग 8:30पर्यंत माझ्यासोबत असतो क्लासमध्ये. म्हणजे त्याची झोपही पूर्ण होते आणि अभ्यासही होतो. आता हे 2 तू करशील, हे सगळे 3 तू करून दाखव मला, बघू तुला येतं. आणि एवढं पण करायची गरज नाही, डायरेक्ट पण तू करू शकतो. 2 2 जा 4 म्हणजे 2ला, 4 3 जा 12 म्हणजे 3 कप्सला, 3 5 जा 15 म्हणजे 5 बटरफ्लायला कलर करायचं. ओके, मग हे पण सगळं फाइंड आउट कर. हाइट्स, किसका घर होता है, हनी बी का. तुला अजून का वाचावं लागतं, टीचर क्वेश्चन इथे लिहायचे. चल सुरू. 10 मिनिट किती वाचायला दिलं ना टीचर, कमीच झालं. 2 दिवस सगळं वाचते. तुझं ऑब्जेक्टिव्ह आहेत माहिती आहे ना. 7th स्टँडर्डनी ना पूर्ण माझे नियम धाब्यावर बसवले, कोणीही नियम फॉलो करा नाही. फक्त 6th स्टँडर्ड आणि 8th स्टँडर्ड एकदम परफेक्टली आणि 4th स्टँडर्ड परफेक्टली करतात, जे मी सांगते ते. तुम्ही तिघं जणांना तुमच्या मनाने करतात. मार्क कमी आले ना तर मग तुमच्या मनाने घरीच अभ्यास करायचा, क्लासला यायचं पण आहे, मी आधीच सांगते. बरोबर आहे, तू वेगळं करतो, तो वेगळं करतो, म्हणजे आम्ही काय मूर्ख वाटतो का तुम्हाला सांगणार आहे. काय नाही, तुम्ही कधी पण तुमच्या मनानेच करणार. उद्या एकत्र करू, जाताना तुम्ही ठरवून द्यायचं. हे लोक कशी जाताना ठरवून जातात, आम्ही पण प्रॉब्लम क्या होता है, ये और टाइम पे आते, लेकिन अभी ये भी 3:30 बजे आने लगी है ना, तो अभी करना चाहिए कि नहीं. और तो स्पीड बढ़ाओ पढ़ाई का, बहुत कम पढ़ाई कर रहे हो.
इस स्पीड से जाओगे तो हो गया कल्याण। काय झालं बोलली ना मी काय आता येईल भैया तुला येतं? शाबाश। अभी इनको टीचर फर्स्ट सेकंड स्टैंडर्ड को ना ये सब नहीं देना है क्योंकि एग्जाम में वो नहीं डाला है। नेम द फॉलोइंग क्या डाला है? राइट डाउन 4 पेट्स एनिमल, 2 वाइल्ड एनिमल और सेंस ऑर्गन, बस ये 3 क्वेश्चन सब नहीं डाला है। वो सब ओरल में लिया है ना उनको, तो उसमें नहीं डाला है। काय लिहितो टीचर काय जरा तरी आहे काय? मागचं असं लिहिलं तर बघा एव्हर आय हॅव अ थर्ड विजन, हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स झालं। इंट्रोगेटिव्ह मध्ये क्वेश्चन असतो तेच ना। एव्हर आय हॅव अ थर्ड विजन बोलतो बरोबर आहे तर, आणि बरोबर बोलूच नको तू, टीचरला जास्त माहितीये का तुला माहितीये? पण जरा तरी आहे का काहीतरी? थोडाफार स्पेलिंग मिस्टेक करतो पहिली गोष्ट तर लिहित तरी त्यांनी शोधून द्यायचं ते तरी बरोबर केलंय, जे शोधून द्यायचंय क्वेश्चन आन्सर वगैरे, म्हणजे ग्रामरचं मग तसं लेक्चर घ्यायला प्रॉपर ग्रामरचं त्या संडेला घ्यावंच लागेल ग्रामर सगळं, संडेला मलाच घ्यावं लागेल। तर 8th स्टँडर्डला आहे तो आणि त्याला आता ग्रामर शिकवायचं होतं, तर मला तर वेळ मिळत नाही आहे कारण की आता टीचर पण आज खूप दिवसांनी दुपारच्या वेळेला आलेली आहे। 3 टीचर एकत्र असू तर मी शिकवू शकते, पण अदरवाईज मला वेळ नाही मिळणार। म्हणून मग मी काय केलं, आमच्या फर्स्ट फ्लोअरला पण एक ट्युशनच आहे, ते सर छान ग्रामर शिकवतात 12पर्यंत, तर त्यांना मी लेक्चर बेसिसवर बोलली की तुम्ही तिकडे तुमच्याच क्लासमध्ये घ्या, म्हणजे जे काय तुमचे पेमेंट असेल ते मी करेन। तर आता बघू ते काय पेमेंट सांगतात त्यांनी, कसं शिकवतात ते। फर्स्ट टाइमच मी त्याला पाठवणार आहे। स्पेलिंग काय माहिती का टाकलं याच्यामध्ये, इकडे इकडेच दिलेलं आहे क्वेश्चन स्पेलिंग। बापरे, मारो टीचर, हैंड कैनिंग पनिशमेंट आपको चाहिए ना? सब लोग सुनो, ये जो वीडियो हैंड कैनिंग मतलब हाथ पे मारने का। मारो टीचर, मारो मारो, हाँ दो स्केल दो, दे 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 स्टील की स्केल दे, जोर से मारती हो। हाँ नाही तू मार, तू चेक करत तू मार। क्रिएशनची स्पेलिंग एवढी समोर असून पण रॉंग लिहितो म्हणजे काय? मम्मीने फुल परमिशन दिली युट्यूबला टाकायला। रुको फिर मैं लाती हूँ ना, रुको। स्केल किधर है टीचर? हा व्हिडिओ तर मी खरंच टाकणार आहे युट्यूबला, विदाऊट एडिट, डायरेक्ट असाच टाकणार आहे। हां, तर जर तुला ना मग मी डिलीट करेल जर तुला नको असेल तर, मग तू अभ्यास तरी करशील ना। टीचर तो ना हुशार आहे, डोकं खूप आहे त्याला, उगाच का नेव्ही मध्ये ट्रेनिंग घेतोय, नेवी में ट्रेनिंग ले रहा है वो, फिर इतना अच्छे से परेड वगैरह कर रहा है, पण मारो मारो टीचर, वीडियो वायरल करते, मारो। मुंह छुपा रहे हो तो गलती क्यों कर रहे हो? क्या हुआ? सरळ ठेवा, टाईट ठेवायचं, परत हात काढशील। एक मिनिट टीचरला किती दया येते बघ, असं नको करू। ऐक, हाय ना, आपलं नॉलेजचा चांगला यूज करायचं, सगळं कळतं तुला, मग ते लिहिताना पण प्रॉपर प्रेझेंट करायचं। किती वेळा सांगायचं, 1 महिन्याचं चॅलेंज गेलं पाण्यात। कावळा काय खात होता? फक्त चपाती नाही लिहायचं, कावळा चपाती खात होता असं नीट लिहायचं। किती वेळा सांगायचं? एवढंच लिहायला एवढा वेळ लावला तर कसं होणार आर्यन? तू रीडिंग कर ना, तुझे रीडिंग करने के लिए बोला है ना मैंने, ऐसे ही बैठा है शांत। 9 लेसन वाला रीडिंग कर,
साइंस का क्यों नहीं लाया बेटा? आज ईवीएस का लेक्चर था तो स्कूल में जितना था वही लेके आया। ठीक है। अथर्व, मार खायचा आहे तुला? मी काय सांगितलंय, नोटबुक मध्ये जे लिहून दिलंय ते पुन्हा पुन्हा लिहून प्रॅक्टिस कर। पेन्सिल आणली नाही मगाचपासून काय करत होता? ही आहे ना तुझी? मग त्याला शार्प कर जरा व्यवस्थित। प्रणीत तुम्ही काय करताय? तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।